बघा, जसं काही दिवसा अगोदर जेव्हा कॅबिनेट बैठक झाली होती तेव्हा मी असो, गोगावलेजी असो, आदितीताई तटकरे असो आणि अन्य मंत्री महोदयांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली होती की आज कधी नाही ते आमच्या आंबा आणि काजू बागायतदारांवर जी काही परिस्थिती आलेली आहे, म्हणजे 50-60 वर्षांच्या कोकणाच्या इतिहासामध्ये जेवढं नुकसान आंब्याला झालेलं नाही ते ह्यावेळी आंब्याला झालेलं आहे. आणि त्या पद्धतीचा रिपोर्ट म्हणजे 90% नुकसान भरपाईचा रिपोर्ट हा राज्य शासनाकडे गेलेला आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कॅबिनेटमध्येच आम्हाला शब्द दिला होता की लवकरात या अधिवेशनाच्या काळात सगळ्यांना एकत्र घेऊन, लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन, अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आपण आंबा आणि काजू संदर्भात बैठक लावू. त्याच अनुसार आज दुपारी 3 वाजता कोकणातले आमदार, माजी आमदार, खासदार, सगळे मंत्री महोदय सगळे एकत्र येऊन आंब्याची काय परिस्थिती आहे, काजूची काय परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये दापोली विद्यापीठचे पण काही मान्यवर उपस्थित होते, संबंधित जिल्हाधिकारी होते आणि एकंदरीत हे जे काय कोकणावर आलेलं संकट, कोकणातले लोक साधारण कोणाकडे काही मागत नाहीत, वेळेत नुकसान भरपाई देतात. आमच्याकडे एनपीएचं प्रमाण कमी आहे आणि म्हणूनच प्रोत्साहन जी निधी असते ती जास्तीत जास्त कोकणाला लागू होते, कारण आम्ही वेळेत कर्जफेड करणारे लोक आहोत. आणि म्हणून ही परिस्थिती जी आज आलेली आहे, आमचं मायबाप सरकार ज्यांच्याकडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून जे आमच्या अपेक्षा होत्या की फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने नाळ ओळखणारे पैकी मुख्यमंत्री आहेत आणि त्याच पद्धतीने आज आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी असंख्य कोकणातल्या जनतेला दिलासा देणारा आणि त्याचबरोबर आंबा बागायतदारांबरोबर हे महायुतीचं सरकार खंबीर पद्धतीने उभं आहे हे शब्दापलीकडून कृतीतून दाखवण्यासाठी आदेश आणि असं म्हटलेलं आहे की हे अधिवेशन संपायच्या आत कोकणातल्या आंबा बागायतदारांसाठी सरकार काय मदत करू पाहतंय, किती मदत करणार आहे याबद्दलची माहिती या अधिवेशन संपण्याच्या आत जाहीर केले जाईल, अशा पद्धतीचा दिलासा, ताकद कोकणाला आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीमध्ये मिळालेली आहे.